विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या SYच्या इकॉनॉमिक्स जनरलच्या पिरियडला चुकून ह्या PPT वरती अर्थशास्त्र S2 टाकलं गेलेलं आहे. ते S2 काढायचं राहिलं आहे. तरी तुम्ही नोंद घ्या की हा पेपर आपला S2चा नसून S2चा नसून जनरलचा आहे. आणि ह्या जनरलच्या सिलेबसमधील शेवटचा मुद्दा, तिसऱ्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत. मागच्या पिरियडला आपण शेतकरी आत्महत्येची कारणं पाहिली. त्यामध्ये विविध मुद्द्यांचा विचार आपण हा केला होता. तर शेतकरी हा 2001 पासून शेतकरी आत्महत्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे याचा सुद्धा विचार केला. आणि शेतकरी आत्महत्येला का प्रवृत्त होतात त्याची विविध कारणं आपण पाहिली. तर शेतकरी आत्महत्या थोपवण्यासाठी ज्या काही उपाययोजना सांगितल्या जातात तर त्या उपाययोजनांचा विचार आपल्याला आजच्या पिरियडला करायचा आहे. तर त्यासाठी आपण काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे वेळेवर व पुरेसे कर्ज. तर शेतकऱ्याकडे प्रतीक्षा क्षमतेचा अभाव असतो, कारण शेतकऱ्याने एकदा पीक पेरल्यावरती ते पीक यायला, त्याची विक्री होऊन त्याच्या हातात उत्पन्न यायला काही काळ जावा लागतो. पण ह्या मधल्या काळात शेतकऱ्याच्या आर्थिक गरजा ह्या बऱ्याच अशा निर्माण होणाऱ्या असतात आणि म्हणून त्याला कर्जाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शेती करण्यासाठी त्याला विविध प्रकारचा खर्च करावा लागतो. शेतीची जी विविध कामं आहेत, मजुरांची मजुरी देणं, त्याचप्रमाणे काही अवजारं खरेदी करणं, बी बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं खरेदी करणं, यासाठी सुद्धा त्याला कर्जाची आवश्यकता असते. पण वेळेवर त्याला पुरेसं कर्ज मिळत नाही आणि त्यामुळे तो शेतामध्ये भांडवल टाकू शकत नाही, आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही आणि याचाही परिणाम त्याच्या उत्पादकतेवर कुठेतरी होत असतो. आणि त्यासाठी शेतकऱ्याला जर वेळेवर कर्ज पुरवण्यात आलं तर तो वेळेवरती शेतीमध्ये ते भांडवल अडकवू शकेल, शेतीचा विकास करू शकेल. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या हातात पैसा नसल्यामुळे शेतकरी पीक हातात आल्यावर लगेच तो बाजारात नेतो आणि त्याची विक्री करतो. तो किंमत येईल आणि नंतर विक्री करू असा विचार करू शकत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्याच्या मालाला भाव चांगला मिळत नाही आणि त्याच्या हातात पुरेसं उत्पन्न मिळत नाही. तर त्यासाठी वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसं कर्ज पुरवलं पाहिजे. आणि जर वेळेवर व पुरेसं कर्ज पुरवलं तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. दुसरा मुद्दा आहे सावकारांवर नियंत्रण. तर ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती हा आहे आणि आजही अनेक शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत असतात आणि सावकार वर्ग शेतकऱ्याच्या अशिक्षितपणाचा, अज्ञानीपणाचा फायदा घेत असतो आणि त्याचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर करत असतो. तर विनापरवाना धारक सावकार आजही अनेक ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. तर ह्या अशा विनापरवानाधारक जे लोक सावकारी करत आहेत आणि शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, त्यांचं आर्थिक शोषण करत आहेत, त्यांच्यावर कायद्यानुसार कुठेतरी नियंत्रण आणणं आवश्यक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं शोषण हे थांबणार आहे. तिसरा मुद्दा आहे योग्य किंमत निश्चिती. तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळणं आवश्यक आहे, कारण वर्तमान काळामध्ये शेतकऱ्याचा उत्पादन खर्च हा प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे. बी बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं, मजुरांची मजुरी यांवरील खर्च त्याचा वाढलेला आहे आणि त्या मानाने त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा शेतकऱ्याच्या हातात पुरेसं उत्पन्न हे येत नाही. तर कृषी मूल्य आयोगाकडून ज्या किमती निश्चित होतात त्या योग्य रीतीने निश्चित होणं गरजेचं आहे. जर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या हातात उत्पन्न हे पुरेसं येईल आणि त्याचं दारिद्र्य दूर होईल, त्याच्या उत्पन्नात स्थैर्य निर्माण होईल आणि त्यामुळे त्याच्यावरती आत्महत्येची वेळ येणार नाही. चौथा मुद्दा आहे अनुदानाचं वाटप. तर 1991 पासून भारताने आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला
आणि तेव्हापासून रासायनिक खतं बी बियाण्यांवर जे अनुदान दिलं जात होतं तर त्याच्यामध्ये कपात करण्यात आलेली आहेत. परंतु शासनाकडून या शेतकऱ्याला जर अनुदानाचं वाटप करण्यात आलं, ज्याप्रमाणे उद्योजकांना अनुदान हे पुरवलं जातं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जर अनुदान पुरवण्यात आलं तर निश्चितपणे शेतकऱ्याचं दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याच्यासमोर जो आर्थिक प्रश्न असतो तो कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे बी बियाणं, खतं, कीटकनाशकं यावर सुद्धा त्याला अनुदान हे मिळालं पाहिजे. जर बी बियाणं, खतं, कीटकनाशकं यावर त्याला अनुदान मिळालं तर त्याला यांच्या किमती ह्या जास्त मोजाव्या लागणार नाही आणि त्यातून त्याचा उत्पादन खर्चसुद्धा कमी होईल. कारण त्याचा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे सुद्धा शेतकऱ्याच्या हातात पुरेसं उत्पन्न येत नाही. तर अशा रीतीने अनुदानाचं वाटप हे शेतकऱ्यांना करण्यात यावं. हा एक उपाय शेतकरी आत्महत्या थोपवण्यासाठी सांगितला जातो. पुढचा मुद्दा आहे बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्रेत्यांवर नियंत्रण आणणे. तर अलीकडील काळात बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींचा उत्पादक आणि विक्रेत्यांकडून बोगस पुरवठा केला जात आहे. त्यांचा दर्जा तपासण्याची शेतकऱ्यांकडे कोणतीही सोय नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होते. जेवढी त्या बी बियाण्यांची उत्पादन क्षमता सांगितली जाते तेवढं उत्पादन काही बी बियाण्यांपासून निघत नाही आणि शेतकरी जाहिरातीवर जात असतो किंवा विक्रेता उत्पादक जे सांगत असतो त्यावर तो विश्वास ठेवत असतो आणि बियाणे खरेदी करत असतो. पण बऱ्याच वेळा बियाणे विक्री करत असताना त्याची फसवणूक होत असते. बियाणे योग्य दर्जाचे नसतात आणि त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी असते. तर ही फसवणूक थांबवण्यासाठी दर्जाचे कडक नियंत्रण करणे, दर्जाची तपासणी करणे, बोगस उत्पादक व विक्रेत्यांवर कारवाई करणं आवश्यक आहे. 6वा उपाय आहे कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई. तर हंगामाच्या काळामध्ये बी बियाणे, खते, कीटकनाशके यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते आणि याचा फायदा उत्पादक वर्ग आणि विक्रेता वर्ग घेत असतो. तर ज्या वेळेला शेतकऱ्यांना बी बियाण्यांची गरज आहे, खताची गरज आहे, कीटकनाशकांची गरज आहे, त्यावेळेला हे लोक कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि असं भासवतात की बाजारात माल शिल्लक नाही, उत्पादन कमी होत आहे असं भासवतात आणि यांच्या किमती अव्वाच्या सव्वा या ठेवत असतात. तर त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवरती ज्या वेळेला पीक पेरलं पाहिजे त्यावेळेला बी बियाणं मिळत नाही, खतं मिळत नाही, कीटकनाशकं मिळत नाही आणि याचा परिणाम त्यांच्या उत्पादकतेवर तर होतोच, त्याचप्रमाणे त्यांचा उत्पादन खर्चसुद्धा वाढत असतो. तर त्यासाठी शासनाने हे लोक जे कृत्रिम टंचाई करणारे आहेत किंवा जास्त किंमत आकारणारे आहेत यांच्यावरती कुठेतरी कारवाई ही शासनाकडून करण्यात यावी. पुढचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन. तर कृषी उत्पादनात वाढ होण्यासाठी, उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. शेती करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. कारण भारतातील शेतकरी हा अशिक्षित अज्ञानी आहे. शेती कशी करावी, आधुनिक पद्धतीने शेतीचा कसा वापर करावा, त्याचप्रमाणे मालाची विक्री कोठे करावी, बाजारपेठेची निवड कशी करावी, शेतीची मशागत कशी करावी याबाबतची माहिती त्याला फारशी नाही. फक्त जो एक अनुभव आहे त्या अनुभवातून तो शेती करत असतो. पण जागतिक स्पर्धेत जर आपला शेतकरी टिकायचा असेल तर त्याला सर्वांगीण ज्ञान शेतीबाबत पाहिजे आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मेळाव्यांमधून किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने विविध प्रोग्राम आयोजित करून शेतीबाबतचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन हे देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने असे प्रोग्रॅम्स हे आखले पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत शेतीबाबतचं ज्ञान हे पोचवलं पाहिजे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमधील आत्मविश्वाससुद्धा वाढायला मदत होणार आहे. त्यांची उत्पादकता वाढेल आणि कृषी उत्पादकता वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात उत्पन्न आल्यामुळे शेतकरी कदापिही आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही. पुढचा मुद्दा आहे जलसिंचन सुविधांमध्ये वाढ.
तर आजही 50% जमीन ही कोरडवाहू आहे. 50% शेती ही कोरडवाहू पद्धतीने केली जाते, म्हणजेच पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली ती शेती आहे. वर्षातून फक्त एकच पीक त्या जमिनीतून घेतलं जातं आणि तीही निसर्गाधीन असल्यामुळे त्या जमिनीतून पुरेसं उत्पन्न हे शेतकऱ्याला प्राप्त होत नाही. पण ही कोरडवाहू जमीन जर सिंचित करण्यात आली, तिथे जलसिंचनाच्या सुविधा करण्यात आल्या, तर शेतकरी वर्षातून 2 ते 3 पिके घेऊ शकेल आणि त्याचं दारिद्र्य दूर व्हायला मदत होईल. आणि त्याचं दारिद्र्य दूर झाल्यामुळे तो आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य हे देण्यात यावं आणि जास्तीत जास्त जमीन ही जलसिंचित होईल याकडे लक्ष ठेवण्यात यावं. पुढचा मुद्दा आहे पीक विमा व पशु विमा योजनांची योग्य अंमलबजावणी. तर शासनाकडून शेतकऱ्यांसाठी पीक विमा व पशु विमा योजना ह्या लागू करण्यात आलेल्या आहेत. तर नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या पिकांवर होत असतो. बऱ्याच वेळा काही रोगराई पसरते किंवा नको तेव्हा पाऊस पडतो किंवा पाऊस पडायला पाहिजे त्यावेळेला पाऊस पडत नाही, म्हणजे कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ अशा परिस्थितीला शेतकऱ्यांना जावं लागत असतं. कधी चक्रीवादळ होऊन त्याची पिकं ही जमीनदोस्त होत असतात. तर त्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी पीक विमा ही पद्धत लागू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग हा शेतीबरोबरच दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करत असतो. गाई, म्हशी, बैल त्याच्याकडे असतात आणि त्या गाई म्हशींचा सुद्धा विमा हा काढला जात असतो. पण बऱ्याच वेळेला या योजनांची अंमलबजावणी ही योग्य रीतीने होत नाही. बऱ्याच वेळेला शेतकऱ्याचं नैसर्गिक ऋतुचक्रामुळे फार मोठं नुकसान झालेलं असतं. चक्रीवादळामुळे त्याला फार नुकसान सहन करावं लागतं किंवा दुष्काळामुळे नुकसान सहन करावं लागतं. पण जेव्हा पंचनामा होतो तेव्हा त्याच्या नुकसानाचं रक्कम आहे ती योग्य रीतीने काढली जात नाही आणि वेळेवरती नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला पीक विमा आणि पशु विमा या योजनेचा लाभ हा मिळू शकत नाही. त्यासाठी पशु विमा पीक विमा योजना ही प्रभावीपणे राबवण्यात यावी. शेतकऱ्याचं नुकसान झालं तर विमा कंपनीने ताबडतोब त्याला नुकसान भरपाई ही दिली पाहिजे. बऱ्याच वेळा शेतकऱ्याला बऱ्याच फेऱ्या तिथे माराव्या लागत असतात आणि एवढं करूनसुद्धा जेवढं नुकसान झालं तेवढं नुकसान त्याचं काही भरून निघत नाही. आणि अशा रीतीने जर नुकसान भरपाई त्याला वेळेवर देण्यात आली, पुरेशी देण्यात आली, तर शेतकरीसुद्धा हे नुकसान सहज सहन करू शकेल आणि तो आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही. त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा म्हणजे कौटुंबिक आधार. तर हा एक शेतकरी आत्महत्या थोपवण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे कौटुंबिक आधार. शेतकरी कितीही आर्थिक अडचणीत आला, नुकसानीत आला, तरीसुद्धा जर त्याला कुटुंबाने आधार दिला, कुटुंबाने त्याला मानसिक समाधान दिलं, तर शेतकरी कधीही आत्महत्येचा मार्ग अवलंबणार नाही. कारण बऱ्याच वेळेला कितीही समस्या आल्या तरीसुद्धा कुटुंबाच्या प्रेमापोटी या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा शेतकरी करणार आहे आणि त्यासाठी नुकसान जरी आलं तरीसुद्धा त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याला आधार देणं गरजेचं आहे आणि नुकसानाला त्याला जबाबदार न धरता त्या समस्येतून मार्ग कसा काढायचा याबाबत कुटुंबाने त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने कौटुंबिक आधार जर त्याला असेल तर कौटुंबिक प्रेमातून सुद्धा शेतकरी कधीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही. तर अशा रीतीने शेतकरी आत्महत्ये थोपवण्याचे अनेक उपाय हे सांगितले जातात. तर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे एखादा शेतकरी कर्जबाजारी झाला असेल तर समाजाने सुद्धा त्याला मानसिक आणि आर्थिक आधार द्यावा की जेणेकरून आत्महत्येचा विचार त्याच्यामध्ये येणार नाही. कारण आत्महत्येतून प्रश्न सुटत नाही, समस्या सुटत नाही, उलट त्या वाढतात.
आणि या संदर्भात सामाजिक व धर्मदाय संस्थांनीसुद्धा जनजागृतीची मोहीमही हाती घेतली पाहिजे. तर अशा रीतीने शेतकरी आत्महत्या थोपवण्याचे अनेक उपाय सांगण्यात येतात.